सुरुवात करायची का सर? हो हो. आज बरेच कमी लोक आहेत. होतील आता हळूहळू. ओके. एक ओंकार करून सुरुवात करूया. डोळे बंद, दोन्ही हात गुडघ्यांवरती, श्वासावरती लक्ष. एक ओंकार, त्यासाठी एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. सावकाश डोळे उघडायचे. आपण सत्कार्यवाद, सांख्यामध्ये प्रकृती पुरुष ह्या सगळ्या संकल्पना आपण बघितलेल्या होत्या आणि आता सांख्यांचा सत्कार्यवाद आपण बघणार आहोत. आता सत्कार्यवादाचा सिद्धांत याच्यामध्ये सत्कार्यवाद म्हणजे काय, किंवा त्यांचे जे सत्कार्यवादाचा एक त्यांची सांख्य कारिकेमध्ये कारिका दिलेली आहे. तर तिचा अभ्यास करून तिच्यातल्या प्रत्येक शब्दाचं आपण डिस्क्रिप्शन करणार आणि त्याची उदाहरणं अशा प्रकारे सत्कार्यवादाचा प्रश्न अटेम्प्ट करता येतो. आता तो काय आहे बघूया. सांख्य दर्शनाने सत्कार्यवादाचा पुरस्कार केलेला आहे. आता आपली जी अचेतन पदार्थ आहेत, म्हणजे पृथ्वीवरती जे जे काही पदार्थ आहेत, तर ते सगळे कुठल्या गुणांनी, किती गुणांनी बनलेले आहेत? किती गुणांनी बनलेले आहेत? 3. 3. आणि म्हणून त्रिगुणात्मक आपण म्हणतो, प्रकृतीला त्रिगुणात्मक बनतो. आणि हे तीनही गुण प्रकृतीमध्ये मुळापासून असतात. आणि असा सांख्यांचा प्रमुख सिद्धांत आहे. आता ते मुळापासूनच का असतात, तर त्याचं डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. किंबहुना नसलेले नवीन निर्माण होत नाही. आता हे काही आपण वाक्य जर बघितली तर तो थोडासा शब्दच्छल वाटतो, म्हणजे सगळे सेमच वाटतात, बरोबर. पण म्हणूनच त्याचं एक उदाहरण देऊन त्यांनी ते स्पष्ट केलेले आहे. प्रत्येक गोष्ट, की जी गोष्ट नाही आहे तर ती नव्याने निर्माण करता येत नाही, आणि जी गोष्ट आहे तर ती कधीही नाहीशी होत नाही, ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये असते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हे त्रिगुण, हे जे गुण आहे, तर ते प्रकृतीमध्ये मुळापासूनच असतात. कारण का ते मुळापासून असल्याशिवाय नव्याने निर्माण करता येत नाहीत ना ते, म्हणून ते मुळापासून असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. या सत्कार्यवादाच्या सिद्धांतावरच सांख्य दर्शनाची उभारणी केलेली आहे. तर हे त्यांचं मूळ आहे, की याच्यावरती सगळं सांख्य दर्शन त्यांनी उभारलेलं आहे, की हा त्यांचा मूळ सिद्धांत मानला जातो. आता याच्यामध्ये काय आहे तर कारणला इंग्लिशमध्ये कॉज म्हटलेलं, तर कार्य आणि कारण हे शब्द सारखे येणार आहेत. तर कारण म्हणजे कॉज आणि कार्य म्हणजे इफेक्ट, रूपाने परिणाम पावते असे सांख्य म्हणतात. म्हणजे कारण हे कार्यरूपाने परिणाम पावते, म्हणजे कार्यामध्ये ते तुम्हाला तयार झालेलं दिसतं. आणि म्हणूनच त्यांच्या सत्कार्यवादाला परिणामवाद असं म्हटलं जातं. ते पुढे आपण सगळं बघणार आहोत. आता सत्कार्यवाद आपण प्रत्येक गोष्ट बघतो त्यावेळेला त्या शब्दाची फोड करून बघतो. तर सत्कार्यवाद, त्याच्यामध्ये 3: सत, कार्य आणि वाद. सत म्हणजे अस्तित्वामध्ये असणं. एखादी सत असत या गोष्टी आपण बघतो, तर सत म्हणजे अस्तित्वामध्ये असणं. आता काय अस्तित्वामध्ये असतं, तर कार्य हे प्रत्यक्ष निर्माण होण्यापूर्वी, म्हणजे आता आपण मगाशी जे वाक्य बघितलं की त्रिगुण हे प्रकृतीमध्ये पूर्वीपासूनच असतात. हा, पण आता प्रकृती, आपल्याला माहितीये की प्रकृती, आपल्याला तो चार्ट माहितीये सगळ्यांना, बरोबर. प्रकृतीपासून कशा सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. पण आपण जर विचार केला तर त्यांनी म्हटलंय काय, की प्रकृतीपासून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होण्याच्या पूर्वीच ते त्रिगुण तिच्यामध्ये असतात. म्हणजे काय, ते कार्य घडायचंय त्याच्या आधीच त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, असतात. आणि मग नंतर कार्य घडून येतं. कार्य, सॉरी, प्रत्यक्ष उत्पत्तीपूर्वी हे कायम अस्तित्वात असतेच, निर्मितीच्या पूर्वीही व विनाशानंतरही ते असतेच, असे सांगणारा सिद्धांत म्हणजे सत्कार्यवाद. वाद म्हणजे
थिअरी, कार्य. आता आपण काय आहे तर ते आपण बघणार आहोत काय आहे ते. आता हे काही काही गोष्टी आहेत तर तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय कार्य आहे, हे काय कारण आहे. पण आता उदाहरणांनी आपण ज्या वेळेला बघत जाऊ त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी स्पष्ट होत जातील. हं? आता याच्यामध्ये वेगवेगळ्या दर्शनांचा आपण ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला काही काही सत्कार्यवाद हे बऱ्याच सगळ्या दर्शनांनी जवळजवळ मान्य केलेले, फक्त नैयायिक आहे तर त्यांचा त्याला विरोध आहे. सांख्यांनी सत्कार्यवादाची 5 कारणं दिलेली आहे. म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात असते ती प्रत्यक्ष घडण्यापूर्वी, तर हे सांगण्यासाठी त्यांनी 5 कारणं देऊन त्यांनी स्पष्टीकरण केलंय. आता मी जर एखादं उदाहरण मला द्यायचं असेल तर मला ते सिद्ध करायला लागतं की नाही. मी जर एखादी म्हणते आता मी तनुजा आहे, हे मला सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी प्रूफ द्यायला लागेल ना तुम्हाला, बरोबर. आयदर माझे फोटो आधीचे, किंवा आता आपल्याला आधार कार्ड असतं, हाताचे ठसे असतात, किंवा कुठे नोंद केलेली असते, किंवा मला ओळखणाऱ्या व्यक्ती असतात, किंवा माझं हस्ताक्षर आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्याला प्रूफ. तसं त्यांनी त्यांनी जे वाक्य सिद्ध म्हणजे मांडलेलं थिअरी त्यांनी जी मांडलेली आहे, तर ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी 5 कारणं त्यांनी दिलेली आहेत. आता ते 5 कारणं कोणती, तर ही जी कारिका आहे तर ही तुम्हाला लक्षातच ठेवायची, कारण त्या कारिकेवरतीच तुमचं उत्तर तुमचं येणार आहे, आणि स्पष्टीकरण देऊन उदाहरणं तुम्हाला द्यायची आहेत. इथपर्यंत समजलंय का? थोडस तरी समजलंय? हो मॅम. हो. हा, ओके. आता शब्दाचा अर्थ आपण बघितला. सत म्हणजे काय, कार्य म्हणजे काय, आणि वाद म्हणजे काय. हा, आता पुढे त्यांची कारिका असत करणात उपादान ग्रहणात. बघा, हा एक भाग झाला असत करणात. दुसरा भाग काय आहे? उपादान ग्रहणात. तिसरा भाग काय आहे? सर्व संभव अभावात. ते सर्व संभवाभावात होतं, ते अभावात असं आहे. नंतर शक्तस्य शक्य करणात. आणि पुढचा कारण भावाच्य सत्कार्यम. बरोबर, हे 5 भाग झाले. आता पहिला भाग असत करणात. आता असत करणात याचं त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय तर ते आपण बघूया. जे स्वतः अस्तित्वात नाही ते काहीच करणार नाही. आता हा त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये आढळतो. आता जे स्वतः अस्तित्वात नाही ते काहीच करणार नाही, याच्यावरून काय बरोबर होतो, तर जे काही अस्तित्वात नसते ते निर्माण करता येत नाही. एखादी गोष्ट अस्तित्वातच नाहीये तर ती निर्माण करता येईल का? निर्माण करता येईल का? आपल्याला उदाहरण पण नाही. नाही देऊ शकत आहे आपण, हो की नाही. कारण आपण जर म्हंटल, आता ही बाटली, जर मी म्हंटल ही बाटली आहे, तर ही बाटली आहे, तर मला ही आहे म्हणजे मग याचं मेटल पण आहे म्हणजे ही आहे ना, बरोबर. ही नाही असं तुम्ही म्हणू नाही शकत. ही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आहे, तर तेही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. तर त्यांचं पहिलं काय आहे? असत करणात, म्हणजे जे स्वतः अस्तित्वात नाही ते काहीच करणार नाही. म्हणजे काय, तर जे अस्तित्वात नसते ते निर्माण करता येत नाही. अस्तित्वात आणणं, एखादी गोष्ट अस्तित्वात आणणं हेच मूळतः अशक्य आहे, असा त्यांचा पहिला सिद्धांत आहे. आता त्याचं उदाहरण काय देतात ते कसं समजून घ्यायचं, तर वाळूपासून तेल निघतं का? वाळूपासून तेल निघतं का? नाही. नाही. नाही निघत. म्हणजे काय, वाळूमध्ये तेलाचं अस्तित्वच नसतं, तर त्या वाळूमध्ये तेलच नाहीये तर तुम्ही कसं निर्माण करणार? निर्माण करू शकता का? नाही. नाही करू नाही. शकत. म्हणजे काय, त्यांनी पहिला सिद्धांत पहिलं त्यांनी सांगितलं की जे नाहीये त्याच्यात अस्तित्वातच नाहीये तर ते तुम्ही निर्माणच करू शकत नाही. आता वाळूमध्ये तेल नाहीये तर तुम्ही कसं वाळूतून तेल काढणार? कारण वाळूमध्ये तेलाचं अस्तित्वच नाहीये. पण तिळाच्या तेलापासून, ते तिळापासून निघतं ना, तिळापासून, शेंगदाण्यापासून निघतं. का बरं निघतं? का बरं निघत असेल? कारण ते त्याची त्याच्यामध्ये, कामे. त्याच्यामध्ये ते तेलाच्या रूपामध्ये ते असतं, बरोबर. मग तुम्ही ते घाण्यामध्ये टाकता आणि सगळं ते चर्निंग करून त्याच्यातून ते तेल काढलं जातं. पण तेल काढण्याची, आता तुम्ही ज्या घाण्यामध्ये वाळू टाकली तर तेल निघेल का? नाही. नाही. नाही निघणार, कारण त्याच्यात ते नाहीच आहे. म्हणजे जी गोष्ट नाहीच आहे ती तुम्ही कशी निर्माण कराल?
हा तिळापासून निघतं, कारण ते त्याच्यामध्ये आहे. बरोबर, म्हणजे पहिलं कळलं तुम्हाला. असत्करणात जी गोष्ट नाहीये ती तुम्ही निर्माण करू शकत नाही. तर असत म्हणजे जी नाहीच आहे, सत म्हणजे आहे, असत म्हणजे नाहीये. बरोबर. हा, आता 1000 कारागीर लावले तरी निळ्या रंगाचा पिवळा रंग करू शकणार नाही, कारण त्या याच्यामध्ये त्या कापडात तो पिवळा रंग म्हणजे पिवळेपणा नाहीच आहे. तर त्या निळ्या रंगामध्ये पिवळेपणा नाहीये, तर तो कसं काय तुम्ही पिवळा करणार? नाही करू शकणार ना. म्हणजे जी गोष्ट नाहीये तर ती तुम्ही अस्तित्वात आणू नाही शकत. हा पहिला झाला. हम्म? हा पहिला समजलाय असत्करणात. हो मॅडम. हो. पक्का. हा, हो. आता हे असत्करणात. आता तुमचं उत्तर सत्कार्यवादाचं तुम्हाला समजा एकाच प्रश्नामध्ये दोन दोन वगैरे विचारतात, तर म्हणजे ते अर्धा प्रश्नच असतो थोडक्यात, किंवा टिपाद्यामध्ये किंवा काही. पण मग हे तुम्हाला जर लिहिलं तर फुल मार्क्स मिळतात. कळलं, कारण तुम्हाला ती कारिका तुम्ही लिहायला पाहिजे. तर ते थोडं लक्षात ठेवायला पाहिजे, आणि तसं लक्षात ठेवलं तर आपल्याला उत्तर पण लिहिता येतं. ओके. आता पुढचं काय, उपादान ग्रहणात. आता याच्यामध्ये उपादान आणि ग्रहणात. हं? अमुक एक कार्य, म्हणजे आता कार्यचा अर्थ इथे इफेक्ट, आणि म्हणजे आपण इंग्लिशमध्ये जर विचार केला, कार्य म्हणजे इफेक्ट. हा, आणि आपण मगाशी काय बघितलं, कारण म्हणजे कॉज. हा, कॉज आणि इफेक्ट थिअरी म्हणजेच काय, कार्यकारणवाद असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, सत्कार्यवाद. ओके. तर काही असेल तरी म्हणजे तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजेत म्हणून थोडेसे इंग्लिश शब्द पण मी मध्ये घातलेत. तर अमुक एक कार्य हवे असेल तर त्यास अनुरूप उपादान कारण घेतले जाते. म्हणजे एखादा तुम्हाला इफेक्ट पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला ठराविकच मटेरियल घ्यायला लागतं. हा, कार्य आणि कारण यांच्यामध्ये अनिवार्य संबंध आहे. कार्य आणि कारण म्हणजे कॉज आणि इफेक्ट याच्यामध्ये अनिवार्य म्हणजे त्यांच्यामध्ये एक अतूट संबंध आहे. एखादी गोष्ट तुम्हाला घडवून आणायची असेल तर त्याला ठराविकच गोष्ट तुम्हाला लागते. हे दुसरं सेंटेन्स झालं, हे दुसरं वाक्य झालं. उपादान म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे तर त्याच्यासाठी जे साहित्य लागतं तर ते उपादान. बरोबर. ग्रहणात म्हणजे तुम्ही वापरायचंय. हा, हे कळलंय. एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल, घडवून आणायची असेल तर ठराविकच गोष्ट त्याच्यासाठी तुम्हाला लागते. जी ठराविक गोष्ट त्याला त्यांनी उपादान कारण म्हटलेलं आहे. हे कळलंय. हो. हा, आता त्याचं उदाहरण बघूया तर ते अजून समजेल. आता तुम्हाला टेबल बनवायचं आहे. टेबल हवं असेल तर लाकूडच घ्यावं लागेल. हा, बरोबर. आता तुम्हाला टेबल बनवायचंय तर लाकडाचं, आता आता आताच्या काळात आपण लोखंडाची वगैरे टेबल बनवतो. बरोबर. पण आपण जर असा विचार केला, लाकडाचं टेबल आपण बनवतो, तर त्या लाकडाच्या टेबलाला तुम्हाला लाकूडच घ्यावं लागेल ना. दुसरं म्हणजे दुसरं काही घेतलं तर चालणार आहे का? नाही ना. ठराविक गोष्टी बनवायच्या तर ठराविकच तुम्हाला वस्तू त्याच्यासाठी लागतात. ज्या वस्तू लागतात त्याला उपादान म्हटलेलं आहे. बरोबर. आंब्याचं झाड जर तुम्हाला लावायचंय, आंब्याचं झाड हवंय तुम्हाला, तर तुम्ही आंब्याचं बीज घ्यावं लागेल. जांभळाचं बी लावून आंब्याचं झाड उगवेल का? नाही. नाही उगवणार. म्हणजे ठराविक गोष्ट जर तुम्हाला कार्य पाहिजे असेल, ठराविक इफेक्ट, ठराविक कार्य तुम्हाला घडवून आणायचं असेल, तर त्याला त्याला अनुसरूनच तुम्हाला उपादान कारण म्हणजेच एखादी गोष्ट ती तुम्हाला घ्यायला लागते. हे कळलंय आता. हं? हो मॅडम. हो. हो. ज्याच्यामध्ये उत्पन्न होण्याची क्षमता असेल त्याला उपादान कारण म्हटले आहे. हा, म्हणजे ज्याच्यातून उत्पन्न होणं म्हणजे काय, लाकडामधून टेबल उत्पन्न होऊ शकतं, म्हणजे टेबल घडवू शकतो आपण. बरोबर. त्याला उपादान कारण म्हटलं आहे. हे कळलं. ह, हो. बरोबर. आंब्याचं झाड हवंय तर तुम्हाला त्याला आंब्याचं बी म्हणजे त्याच्यामध्ये उत्पन्न होण्याची क्षमता आहे ना, आंब्याच्या बी मध्ये झाड होण्याची क्षमता आहे, आंब्याचं झाड होण्याची, तर ते उपादान कारण झालं. ज्यामध्ये उत्पन्न होण्याची क्षमता आहे त्यातूनच ते उत्पन्न होईल, कशातून काहीही निर्माण होणार नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीतून तुम्हाला दुसरंच काहीतरी पाहिजे तर तसं होणार नाही. कशातून काहीही म्हणजे म्हणजे थोडक्यामध्ये काय म्हणायचंय की आंब्याच्या बी मधून तुम्हाला जांभळाचं झाड येणार नाहीये, किंवा जांभळाच्या बीतून आंब्याचं झाड, म्हणजे कशातून काय पण निर्माण होईल असं होणार नाही.
एखादी गोष्ट हवी असेल तर त्याला अनुसरूनच उपादान कारण घेतलं जातं, की त्याच्यातूनच ते बनणार आहे. कळलं? हं. हो मॅडम. हो. हा. आता पुढे काय उदाहरण? जर दही पाहिजे असेल तर आता मी अनेक उदाहरणं गोळा केले. दही पाहिजे असेल तर विरजण लावावे लागते. कारण दही होण्याची क्षमता दुधामध्ये आहे, पाण्यामध्ये नाहीये. बरोबर? पाण्यामध्ये आहे का? पाण्याला विरजण लावा, होईल का दही त्याचं? नाही. नाही होणार. हा. नाही. बरोबर. म्हणजे आता हे उदाहरणं तुम्ही थोडी समजून घ्या याच्यामध्ये. आता याच्यामध्ये उपादान कारण आणि निमित्त कारण या गोष्टी असतात. आता वरील उदाहरणामध्ये दूध हे दह्याचे उपादान कारण आहे आणि विरजण हे दह्याचे निमित्त कारण आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कशाला काय म्हणावं, तर त्यांनी ही अशी उदाहरणं आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. उपादान कारण दूध हे दह्याचे उपादान कारण आहे. दही घडवायचंय तर तुम्हाला काय घ्यायला पाहिजे? दूध घ्यायला पाहिजे. बरोबर? आणि मग दूध विरजायचंय तर ते विरजण तुम्हाला लागतं ना, म्हणून त्याला ते निमित्त कारण असं म्हटलेलं आहे. हे कळलं? उपादान कारण आणि निमित्त कारण काय? हो. हा. हा. म्हणूनच उपादान ग्रहणात असं म्हटलं जातं, कारण विशिष्ट प्रकारच्या उपादान कारणातूनच कार्य सिद्ध होते. आता पहिलं आपण काय बघितलं सांगा बरं? पहिलं काय बघितलं? असतकरणात. असत्करणात. बरोबर? हम्म. असत्करणाचा अर्थ काय आहे? जे अस्तित्वात नसते ते निर्माण करता येत नाही. आणि उदाहरण काय द्यायचं त्याच्यासाठी? वाळूपासून तेल निघत नाही, कारण वाळूमध्ये तेलाचे अस्तित्वच नसतं. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला आता समजलेलं आहे. उपादान ग्रहणात बाकीची पण उदाहरणं आहेत, पण मेन समजलंय की नाही मला तेवढं कळेल फक्त. उपादान ग्रहणात उपादान, आता तुम्हाला काय समजलंय उपादान म्हणजे ते सांग. म्हणजे ज्याच्यामध्ये आता टेबल हवं असेल तर आपल्याला लाकूड हवं, याचा अर्थ ज्याच्यामध्ये उत्पन्न होण्याची क्षमता असेल त्याला उपादान कारण म्हटलेलं आहे. बरोबर. आणि मग आता इथे उपादान कारण आणि निमित्त कारण आपल्याला जर सांगायचं असेल तर त्याला समजा दूध आणि दहीचं उदाहरण दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय उपादान कारण असणार आहे आणि काय निमित्त कारण असणार आहे? उपादान कारण दूध आहे. दूध आहे, कारण दुधापासून दही बनवतोय आपण. बरोबर? हो. म्हणजे हो. आणि मग त्याच्यानंतर निमित्त कारण काय असणार आहे? विरजण हे निमित्त कारण हा. असणार. म्हणजे थोडक्यामध्ये आता जर मी म्हंटल की आंब्याचं झाडाची आंब्याची बी मी लावली, मला काय हवंय? आंब्याचं झाड. मग याच्यामध्ये आंब्याचं झाड काय झालं? उपादान कारक. नाही, निमित्त. नाही, याच्यात काहीच नाही. आंब्याचं झाड तुम्हाला काय हवंय? काय हवंय? कार्य झालं ते. काय हा. हवंय? कार्य झालं म्हणजे इफेक्ट आला तो. मग त्याच्यानंतर तुम्ही काय लावता? आंब्याचं बी लावता. बरोबर? हम्म. आणि ते उपादान कारण. मग त्याच्यापासून तुम्हाला बरं नुसतं आंब्याचं बी लावून तुम्हाला झाड येणार आहे का? घ्या बी आणि ठेवा इथे. येईल का आंब्याचं झाड? नाही. नाही. मग त्याला काय लागतं? तुम्हाला माती लागते, तुम्हाला पाणी टाकायला लागेल, तुम्हाला खत लागेल, सूर्यप्रकाश लागेल. मग ह्या ज्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी आहेत ना, दॅट इज निमित्त कारण. कळलं? हा. म्हणजे आता बघा इथे विरजण आलं ना, निमित्त कारण. हो. दुधाचं म्हणजे दुधापासून दही बनतं, म्हणजे दह्याचं उपादान कारण दूध आहे, कारण दुधात क्षमता आहे, पाण्यात नाहीये दही होण्याची, पण तरी त्याला विरजण लागतं ना. मग ते विरजण हे निमित्त कारण झालं त्याच्यासाठी. कळलं? ओके. म्हणजे हा. मॅडम, आंब्यापासून आमरस तयार होतो ना, आंब्यापासून आमरस तयार होतो. मग ह्याच्यामध्ये उपादानकारक हे झालं ना, आंबा आमरस झाला ना. अ, आमरस आमरस इज आंब्यापासून इफेक्ट. आमरस. आमरस इज हा. इफेक्ट. हा. हा. मग ते म्हणजे तसं. काय करायचंय त्याचं मूळ गोष्ट तुम्हाला घ्यावी लागते. एखादी हा. गोष्ट जी जी बनवायची आहे ना, त्याच्यासाठी ठराविकच गोष्ट तुम्हाला घ्यावी लागते आणि त्याच्यात ती क्षमता असायला लागते. आता ती क्षमता असायला लागते त्याचं आणखीन त्यांनी पुढे उदाहरण दिलेलं आहे. आपण जसं म्हटलं ना, वाळूपासून तेल निघत नाही हे त्यांनी सांगितलंय. पण पुढे त्यांनी हो. अजून एक शक्य असं शक्त कारणात म्हणलंय, त्याच्यात वाळूमध्ये क्षमता आहे का नाही आहे ते पण आहे. ते पण पुढे त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे कसं काय आहे ते. बरोबर? आता हे दोन हा. आपल्याला समजलेले आहेत. आता सर्व संभव अभावात
याच्यामध्ये काय, सर्व काही निर्माण करू शकत नाही, त्याच्यामध्ये अभाव हा असतोच. कशापासून काहीही व्हावे असे घडत नाही. म्हणजेच काय, ठराविक गोष्टीपासून ठराविक गोष्टी निर्माण होतात. लाकडापासून तेल निघणार नाही. कळलं? लाकडापासून तेल निघणार नाही म्हणजे कशापासून काही पण तयार होईल का? नाही नाही. होणार. हं? आंब्याच्या झाडाला पेरू लागणार नाही. सर्व संभव अभावात म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टी एका गोष्टीतून सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार, कशापासून काय पण मिळेल असं होणार नाही. त्याच्यामध्ये अभाव आहे म्हणजे ती गोष्ट काही घडणार नाही असं होणार आहे. कारण का प्रत्येक गोष्टीला आपण आता त्यांनी अशी 5 कारणं दिलेली आहेत पुढे, तर ती सगळी तुम्ही इथे लावून बघू शकता सगळ्याला. हो की नाही? तर इथे त्यांनी म्हणून म्हटलंय ठराविक गोष्टीपासून ठराविक गोष्टी निर्माण होतात. लाकडापासून तेल नाही निघणार, आंब्याच्या झाडाला पेरू लागणार नाही, पाण्यापासून दही निर्माण होणार नाहीये, लाकडातून घट म्हणजे मडकं तयार होणार नाहीये. बरोबर? दागिने घडवायचे तर तुम्हाला योग्य धातूचीच गरज असते की जे लांबू तार होऊ शकते किंवा जे ठोकून तुम्ही पत्रे करू शकतात असाच धातू तुम्हाला लागतो. बरोबर? जो तुटून तुटून जातो किंवा पाऱ्यापासून तुम्ही नाही बनवू शकत दागिने. बरोबर? ठराविक धातूपासूनच दागिने तयार करता येतात. ही सगळी उदाहरणं. कार्य व कारण याच्यामध्ये भेद नाही, ते अभिन्न आहेत. आता याचा अर्थ काय, घट मातीपासून भिन्न नाही, मृत्तिकेचा तो आकार विशेष मात्र आहे. म्हणजे आता जर आपण मगाशी म्हणलं की कशातून काही घडत नाहीये, पण मग कार्य आणि कारणामध्ये भेद नाहीये म्हणजे कॉज आणि इफेक्ट त्याच्यामध्ये भेद नाहीये हे त्यांना सांगायचं. तर मग ते कसं की घट मातीपासून भिन्न नाहीये म्हणजे काय, त्या मातीमध्ये तो घट अस्तित्वामध्ये असतोच, फक्त त्याचं रूप बदलतं. आणि तो मडकं फुटलं ना तरी सुद्धा त्याची मातीच बनते, तो मातीच्या रूपामध्ये जातो किंवा तुकड्यांच्या रूपामध्ये जातो. कळलं? आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की एखादी गोष्ट ना ती मुळातच असते. बरोबर? पहिलं जे त्रिगुण, प्रकृतीत त्रिगुण हे मुळापासूनच असतात हे त्यांना सांगायचे. कार्य आणि कारण याच्यामध्ये भेद नाहीये. तर हे त्यांनी, बांगड्या हा सोन्याहून भिन्न नाहीये. बांगड्या, हार ह्या सोन्याचा आकार विशेष आहे म्हणजे त्याचा आकार बदलतो सोन्याचा फक्त. म्हणजे मग त्या सोन्याला तुम्ही नामरूप भेद म्हणजे तो जर पत्रा करून त्याची अशी बांगडी केली, लांबवून केली की तो तुमची बांगडी होणार आहे. आणि जर त्याची बारीक बारीक काही करून त्यांचा हार बनवला की त्याला आपण हार बनवतो किंवा एक छोटं काहीतरी इथे केलं बोटाला तर ती अंगठी म्हणतो. म्हणजे असतं ते सोन्याचंच. बरोबर? फक्त त्याचा आकार बदलतो म्हणून आपण त्याला वेगळं नाव देतो, नामरूप भेद आहे. आकार बदलल्याने त्याचं नामरूप बदलतं. पण तुम्ही हे जर एवढं वरचंही लक्षात ठेवलं तरी तेवढं खूप झालं तुमच्यासाठी. कशापासून काहीही निर्माण व्हावे असे घडत नाही, ठराविक गोष्टीपासून ठराविक गोष्टीच निर्माण होतात. आणि त्याची ही वरची उदाहरणं आहेत ना ती तुम्ही द्यायची. लाकडातून तेल निघणार नाही, आंब्याच्या झाडाला पेरू लागणार नाही, सर्व संभव अभावात. हा, बरोबर? कशातून काहीही निर्माण होणार नाही. येत आहे लक्षात? हो मॅडम. आता पुढचं आहे शक्तस्य शक्य करणात. शक्तस्य शक्य करणात. आता शक्तस्य शक्य करणात. आता शक्ती, हा, आपण जर म्हटलं शक्ती हा शब्द म्हटला तर म्हणजे काय म्हणतो आपण की त्याच्याकडे शक्ती आहे म्हणजे काय, त्याच्याकडे काहीतरी अशी गोष्ट आहे, समर्थ आहे तो करण्यासाठी. हो की नाही? बरोबर आहे ना? हो. काही ताकद आहे आपण म्हणतो ना, त्याच्याकडे शक्ती आहे म्हणजे काय, ताकद आहे त्याच्याकडे. हा, तर कार्य करण्यास जे समर्थ असेल त्याच्याकडूनच कार्य होईल. म्हणजे कार्य करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असेल ना त्याच्याकडूनच कार्य होईल. बरोबर? हे कळलं तुम्हाला? कार्य करण्याची तुमच्यामध्ये ताकद असेल तरच त्यांच्याकडून ते कार्य होणार आहे. एवढा एवढा अर्थ समजला? हो. शक्तस्य शक्य करणात म्हणजे ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे समर्थता आहे, तर त्याच्याकडूनच ते कार्य घडणार आहे. ह, आता उदाहरण काय, तर आता सशक्त बीजातूनच अंकुर निर्माण होतात, किडके बीज अंकुरणार नाही. आता आपल्याकडे 50 बिया असतील तर त्या 50च्या 50 मधून झाड येतील का?
आपण जरी हे ज्या वेळेला काय म्हणतो मोड आणतो, मूग आहे, मटकी आहे, मोड आणतो, तर त्याच्यामध्ये असे काही बीज असतात ना की ते अंकुरतच नाही, असतात हो ना. हो ते किडके हो असतात किंवा ते पूर्ण त्यांची वाढ झाली नसते. असं काहीतरी असतं की ज्याच्यामुळे मग ती त्याच्यातून मोड येत नाही किंवा ते बीज आहे ते अंकुरत नाही. हं? म्हणजे त्यांच्यामध्ये ती शक्ती नाहीये. ज्यांच्यामध्ये जी शक्ती आहे अंकुर निर्माण करण्याची, त्यांच्याकडूनच ते कार्य घडून येतं. कळलं? हो हा. आता दुधामध्ये दही होण्याचे सामर्थ्य आहे, म्हणूनच दुधाचे दही होते. हा. सामर्थ्य कोणामध्ये आहे? दुधामध्ये दही होण्याचं, आणि म्हणून होतं. आणि आपण मगाशी बघितलं पाण्याचं दही होतं का? नाही, कारण पाण्यामध्ये दही होण्याचं सामर्थ्य नाही. ज्यांच्याकडे एखादी गोष्टी घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे त्यांच्याकडूनच ते कार्य घडून येतं. हं? मातीमध्ये घटाचा आकार, घट म्हणजे काय? मडक. मातीमध्ये घटाचा आकार घेण्याचं सामर्थ्य आहे, म्हणूनच मातीपासून घट होऊ शकेल, कारण मातीमध्ये ते सामर्थ्य आहे, ताकद आहे, किंवा मातीची ती काय म्हणूया, ती ऍबिलिटी आहे, त्याच्यामध्ये तिला आकार देण्याचं जे गुण लागतात ते सगळे त्याच्यामध्ये आहे मातीमध्ये, आणि म्हणून त्या मातीपासून घट बनू शकतो. पण लाकडामध्ये ते सामर्थ्य आहे का? नाही, आणि म्हणून लाकडापासून घट होऊ शकत नाही. आलं लक्षात? उदाहरण. हो मॅडम. हा. आता आपण पहिलं कुठलं बघितलं? असं तर करणार. असत करणार. त्याचं उदाहरण काय बघितलं? वाळूपासून तेल निघत नाही, बरोबर, म्हणजे कारण वाळूमध्ये तेलाचे अस्तित्व नसते. बरोबर. दुसरं काय बघितलं? उपादान ग्रहणात, त्याचं त्याचं काय बघितलं? म्हणजे टेबल हवं असेल तर लाकूडच घ्यावे लागेल, हे हा, त्याचं म्हणजे उदाहरण. एखादं कार्य घडवून आणायचं असेल तर त्याला उपादान कारणच घ्यायला लागतं. बरोबर. हो त्याचा हो. अर्थ पण तुम्हाला आला पाहिजे. सर्व संभवाभावाचं काय आहे? घटापासून माती भिन्न नाही. नाही, तुम्ही हे वरचं लक्षात ठेवा, हे नका लक्षात ठेवू. हा, ठराविक लाकडापासून. गोष्टीपासून ठराविक गोष्ट निर्माण होतात. हा, आणि मग त्याची उदाहरणं ही वरची तीन आहेत, तीच लक्षात ठेवा. हा, घट आणि बांगड्या किंवा हार सोन्याचा ते. हा, म्हणजे लाकडापासून तेल निघणार नाही, आंब्याच्या झाडाला हा पेरू लागणार नाही, पाण्यापासून दही होणार नाही, कशापासून काही निर्माण होत नाही, ठराविक गोष्टींपासूनच ठराविक गोष्टी निर्माण होतात. हे हो. वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं. मग तस्य शक्य करणार. पुढे काय? कार्य करण्याचे समर्थ असेल त्याच्याकडूनच कार्य होईल. बरोबर. शक्ती. शक्ती त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, सामर्थ्य किंवा ताकद. हो. मग उदाहरण. उदाहरण म्हणजे दुधापासून दही होण्याचं दुधामध्ये सामर्थ्य आहे दही करण्याचं, ते पाण्यात नाहीये, म्हणजे ते दूधच पासूनच दही निर्माण होऊ शकतं. बरोबर. मातीमध्ये घटाचा आकार घेण्याचं तर सामर्थ्य घेण्याचं आहे, सामर्थ्य. म्हणून घट होऊ शकतो, आणि लाकडामध्ये ते सामर्थ्य नाही, आणि म्हणून हो. लाकडापासून घट होऊ शकत नाही. बरोबर. आता ही चार आपली कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. आता पुढचं शेवटचं काय आहे? तर कारण कारणभावाचे सत्कार्यम, कार्यामध्ये कारणाचा भाव दिसतो, त्यामुळे कार्य हे कारणात विद्यमानच असते. म्हणजे हे एकच वाक्य, प्रत्येक तुम्ही बघाल ना तर तो थोडे शब्द वेगळे केलेत, पण अर्थ समजून घेण्यासाठी त्या सगळे थोडे वेगळे सांगितले. कार्यामध्ये कारणाचा भाव दिसतो. हं? त्यामुळे कार्य हे कारणामध्ये विद्यमान असतेच. म्हणजे आता त्याचं उदाहरणाने आपण समजून घेऊया. तेच उलट, आधी जे बघितले त्याच्या उलट. मातीमध्ये घट हा पहिल्यापासूनच विद्यमान असतो. तो तसा असतो, सॉरी तसा पाहिजे, तो तसा असतो म्हणूनच प्रकट होऊ शकतो. हं? आता आपण, मी मगाशी आता दगडामध्ये आपण मूर्तीचं उदाहरण घेऊया. दगडामध्ये मूर्ती पहिल्यापासूनच असते. शिल्पकार अनावश्यक गोष्टी काढून टाकतो आणि मूर्ती बनवतो. म्हणजे आपण जर म्हटलं एखादा दगड आहे, तर आपण म्हणू शकतो का की त्याच्यात मूर्ती आहे? आपल्याला दिसत नाही, शिल्पकाराला बरोबर ती मूर्ती दिसते. मग तो काय करतो? नको असलेला भाग काढतो, आणि मग मूर्ती त्याच्यातून येते की नाही बरोबर बाहेर? हो
म्हणजे जी अ, कारणाचा भाव आपल्याला त्या कार्यामध्ये आहे, याचा अर्थ असा, म्हणजे जे कारण, जे इफेक्ट आहे, तर तो त्या कॉज मध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते कसं, तर आता मातीमध्ये घट हा पहिल्यापासूनच विद्यमान असतो. म्हणजे घट जर बनवायचा आहे तर मातीमध्ये ती आपण आधी बघितलं क्षमता आहे, बरोबर, शक्तस्य शक्य करणार. मग असं जर आहे तर ते आधी त्यांनी कारण सांगितलं. तर त्यांचं आता म्हणणं काय आहे की घट हा मातीमध्ये आहेच आणि म्हणूनच तो बनू शकतो, फक्त त्याचं रूप बदलतं. हं तो तसा असतो, म्हणजे तो घट आहे म्हणूनच तो प्रकट होतो. जर तो घट नसता तर प्रकट होऊ शकला नसता. मूर्ती जर त्या दगडामध्ये नसती, म्हणजे बनवण्याची ती नसती, तर ती दगडामधून मूर्ती बनवू शकले नसते ती, असं त्यांना म्हणायचं. हम्म हे थोडं समजायला हे आहे, पण तुम्ही उदाहरणांवरून लक्षात घ्या की दगडामध्ये मूर्ती पहिल्यापासून असतेच. मग शिल्पकार काय करतो, त्याच्यात नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो आणि मग बरोबर ती मूर्ती त्याच्यातून बाहेर येते की नाही. हं थोडक्यामध्ये सत्कार्यवाद म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात आहे, आता ह्या सगळ्यांचं आपण जर बघितलं तर काय होतं, तर ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्यांचा कधीही नाश होत नाही. बरोबर, आपण जर म्हंटल ना की मातीमध्ये घट आहे, किंवा घटाची माती घटानंतर तुटल्यानंतर पण तो मातीच्या स्वरूपात असतोच, म्हणजे घट आहेच. बरोबर, ती गोष्ट कधी नाशच पावत नाही, ती असतेच असं त्यांनी म्हटलंय. ती कधीच तिचा नाश पावत नाही, फक्त त्याचे स्वरूप बदलते. आपण मगाशी जे उदाहरण बघितलं, बांगड्या आहेत, सोनं त्याचं स्वरूप नामरूप बदललं फक्त, पण त्याच्यामध्ये ते असतच. हे कळलंय का? आता हे सगळ्या पाचीचं जर तुम्ही काय म्हणूया, अ, सारांश आपण जर काढला किंवा, तर ह्या गोष्टी तुम्हाला, ह्या गोष्टी लक्षात येतील की एखादी गोष्ट आहे त्याचा नाश होत नाही, फक्त त्याचं स्वरूप बदलतं. बरोबर, आता मी जसं जसं तुम्हाला मातीमध्ये घट आहे, घट तयार झाला, बरोबर, ते पण आपल्याला कळलं. घट फुटला, त्याचे तुकडे होऊन पुन्हा ते मातीतच मिसळले, त्याच मातीपासून परत आपण बनवणार आहोत घट. म्हणजे माती, म्हणजे इथे काही नाश पावलं का? इथे काही नाही. नाश पावलं नाहीये. बरोबर, म्हणजे त्या गोष्टी अस्तित्वात असतातच, त्यांचा कधीही नाश होत नाही. आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे ना, ज्या गोष्टी नाहीच आहेत त्याच्यापासून तुम्ही काही निर्माणच करू शकत नाही, असं पण आहे ना. फक्त आता मग ज्या गोष्टी नाश नाही पावत आहे, तर मग त्या काय होतं, तर त्याचं स्वरूप बदलतं. म्हणजे मातीचा घट झाला, घट तुटल्यानंतर परत माती झाली. बरोबर आहे की नाही. आपण पत्र्या सोनं सोनं आपल्याला मिळतं, खाणीतून सोनं माती दगडांमधनं मिळतं, ते आपण तापवतो, त्याच्यातनं सोनं वेगळं काढतो, सोन्याचे पत्रे किंवा तार बनवतो, त्याचे काही आपण दागिने बनवतो. आपल्याला जर दुसरा दागिना पाहिजे, तोच तापवतो, तोच वितळवतो, त्याच्यापासून दुसरा दागिना बनवला जातो. बरोबर आहे की नाही. हो. म्हणजे फक्त त्याचं स्वरूप बदलतं. लाकडाचे, आता त्यांनी जसं बीजाचे अंकुरित रूपांतर, लाकडाचे टेबलात रूपांतर होते, म्हणजे असं फक्त त्याचं स्वरूप बदलतं. बरोबर, लाकूड आहे, त्याचं मग काय बनलं, टेबल बनलं. मग टेबल आपण लाकडाचंच आहे ना, बरोबर आहे की नाही. हो. अशा प्रकारे तर त्यांनी वस्तूचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर होणे, याला त्यांनी परिणामवाद म्हटलंय. म्हणजे आपण आधी जे म्हटलंय ना परिणामवाद म्हटलंय त्यांच्या हा. सत्कार्यवादात, तर तो परिणामवाद म्हणजे काय, की एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होतं, त्याला परिणामवाद म्हटलंय. म्हणजे सत्कार्यवादामध्ये तुम्ही ह्या दोन ओळी तिथे लिहायच्यात खाली, की त्याचा परिणामवाद म्हणतात, एकाचं रूपांतर दुसऱ्यात होतं ते. बरोबर, हे सत्कार्यवादामध्येच येणार. आता मॅम, सत्कार्यवादाचे दोन प्रकार मानले जातात. एक म्हणजे परिणामवाद आणि दुसरा विवर्तवाद. परिणामवाद आहे आपण आता जो बघितलं की रूपांतर होतं एका गोष्टीचं दुसऱ्यात, त्याला परिणामवाद म्हटलंय त्यांनी, हे सांख्य मानतात त्याला. आणि विवर्तवाद आहे, तुम्ही फार खोलात या गोष्टीत जायची गरज नाहीये, कारण त्या त्या याच्यामध्ये विस्तृत रूपाने त्याचा अभ्यास करता येतो. तर विवर्तवाद अद्वैत वेदांत मानतात. त्यांचं म्हणणं असं, परिणामवाद का नाहीये, त्याला त्यांची बरीच त्यांनी कारणं दिलेली आहेत. की का त्याला मानत नाहीत वगैरे.
दोघांनाही सत्कार्यवाद मान्य आहे, फक्त सांख्यांचा सत्कार्यवाद आहे त्याला परिणामवाद म्हणतात, आणि अद्वैत वेदांत त्याच्यातल्या काही गोष्टी मान्य करत नाहीत, आणि पण त्यांना विवर्तवाद आणि काही गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, तर त्याला विवर्तवाद असं म्हटलं जातं. तर तुम्ही एवढंच फक्त लक्षात ठेवलं तरी तुम्हाला चालणार आहे. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला सत्कार्यवाद समजलेला आहे? मॅडम ते विवर्त म्हणजे त्याचा अर्थ काय विवर्त? अध्यास म्हणजे एक गोष्ट आहे तर ती त्याच्यावरती दुसऱ्याचा अध्यास असा. आता ती एवढ्या छोट्या वेळात सांगणं कठीण आहे मॅडम. म्हणजे आपण त्यांनी काय म्हटलेलं आहे की माया म्हटलेलं आहे, आपण आत्मन आणि ब्रह्मन असं त्यांनी म्हटलेलं आहे. ब्रह्मस्वरूप आणि आत्मन आणि ब्रह्मन हे एकच आहे, आणि आपल्या भोवतालचं जग जे आहे ते त्याला त्यांनी माया म्हटलेलं आहे, हो की नाही? पण हे लोक काय म्हणतात की नाही, बाहेरचं जग पण हे अस्तित्वात आहेच असं ते म्हणतात, आणि त्याला त्यांनी हे बाहेरचं जग माया आहे ना, त्याला त्यांनी विवर्त असं म्हटलेलं आहे. ठीक ठीक आहे. आणि मॅडम हा परिमाण वाद जो आहे त्याच्यामध्ये आपण नाही ना म्हणजे परिणाम म्हणजे रूपांतर होतो. एक्झाम्पल देऊ शकतो का? काय काय? हा, म्हणजे मग तेच आपण ऊर्जा ही अक्षय असते ती का, ऊर्जा ऊर्जा जी असते ना. हो हो, एकातून दुसऱ्यात हॅलो, रूपांतर होतं, बरोबर आहे. रूपांतरित होते. हा आपण उदाहरण देऊ शकतो का हे इथे? हो हो, देऊ शकता ना. एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतर होणं एखाद्या गोष्टीचं. आता तुम्ही पाणी आहे, पाण्यापासून तुमची ऊर्जा निर्माण होते, बरोबर, आणि त्या पाण्यावरती तुमची ट्रेन म्हणजे त्या ऊर्जेतून दुसऱ्या काही गोष्टी वीज निर्माण होऊन चालतात ना. मग ऊर्जेचं रूपांतर झालं ना, पाण्यातल्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये झालं ना. हो, म्हणजे तेच मॅम, म्हणजे हे उदाहरण दिलं तरी चालतं ना इथे? हो हो हो. आता ही जी काही उदाहरणं आहेत ना, ही सगळी उदाहरणं बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेली आहेत, म्हणजे टेस्टेड एकदम सगळी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वगैरे दिलेली आहेत उदाहरणं, ती मी इथे घातलेली आहे. आता आपण सृष्टीची निर्मिती, आपला हा प्रकार राहिलेला आहे, सृष्टीची निर्मितीची प्रक्रिया कशी आहे, तर ती कशी होते त्याच्यामध्ये मला ना चार्ट याच्यामध्ये नाही घालता आला तो. पण आपण आता हे तोंडी घेऊया, मला ते कसं इन्सर्ट करायचं ते आलं नाही याच्यात. त्रिगुणात्मक प्रकृतीपासून मला सांगा किती तत्व आहेत सांख्यांनी मानलेली? 25. 25 तत्व. 25 तत्व आहे, बरोबर. आता सांख्य दर्शनामध्ये संपूर्ण जगताचा पसारा 25 तत्वांमध्ये विभागून मांडला आहे. यापैकी पुरुष हे अविकारी तत्व 25वे मानून बाजूला काढले आहे. म्हणजे ते आपण बघितले सगळे, आता त्याचे विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय, किंवा काय त्याची जे गुण आहेत, तर अविकारी त्याच्यातून काही तयार होत नाही ना, ते पुरुष हे स्वतंत्र आहे म्हणून त्याला त्यांनी बाजूला काढले. मग उरले काय, प्रकृती आणि त्याच्यापासून निर्माण होणारी 24 तत्व, बरोबर. 25 तत्वांमध्ये पुरुष आहे, पण त्याच्यापासून पुरुष हा स्वतंत्र आहे म्हणून त्याला थोडं आपण बाजूला ठेवलं. आणि का ठेवलं, तर तो अविकारी आहे. मूळ प्रकृतीला 24वं तत्व मानलं, तर ह्या मूळ प्रकृतीपासून पुढे 23 तत्वांमध्ये संपूर्ण सृष्टी निर्माण होते. आणि हे विभाजन जो तक्ता आहे तर तो तुम्हाला कुठेही मिळेल, नाही मिळाला तर मी त्याची PDF पाठवून देते, सर देतील तुम्हाला. तर त्या तक्त्यांमध्ये दाखवलेलं आहे. बरोबर. 25 तत्वांमध्ये एक तत्व कुठलं आपण बाजूला केलंय? पुरुष. पुरुष. हा, तो अविकारी, त्याच्यातून काही निर्माण होत नाही ना, त्याला आपण बाजूला ठेवलंय. आणि मग उरलेले 24 तत्व आहे, तर 24वं तत्व काय आहे? प्रकृती. मूळ प्रकृती. मूळ 2 तत्व पुरुष आणि प्रकृती, बरोबर. मग ही 2 तत्व बाजूला झाली, 25 मधून 2 बाजूला झाली, म्हणजे किती राहिली? 23. 23. मग ही 23 तत्व कोणापासून निर्माण होतात? मूळ प्रकृतीपासून. प्रकृतीपासून. मूळ प्रकृती, प्रधान प्रकृती, मूळ प्रकृती, बरोबर. मी हे जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करून याच्यामध्ये दिलेले, कारण पुस्तकामध्ये त्याची नावं प्रधान प्रकृती किंवा अशी आहेत. तर मूळ प्रकृती ज्याला म्हटलेलं आहे, तर तिच्यापासून ही 23 तत्व निर्माण झालेली आहे.
हम्म. आता प्रकृतीला त्यांनी प्रसवधर्मी म्हटलेलं आहे. प्रसवधर्मी का म्हटलेलं आहे? प्रसवधर्मी का बरं म्हटलेलं आहे? कारण तिच्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता आहे. बरोबर, कारण तिच्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणजे तिच्यापासून हे 23 तत्व निर्माण होतात. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तिला प्रसवधर्मी म्हटलेलं आहे. आणि आता प्रसवधर्मी म्हटलेलं आहे म्हणून तर सृष्टीची निर्मिती झाली. बरोबर. त्रिगुणात्मक प्रकृतीपासून सृष्टीची निर्मिती का झाली? कारण ती प्रसवधर्मी आहे म्हणून तिच्यापासून झाली. बरोबर. जिच्यातून अनेक पदार्थ निर्माण होतात. प्रसवधर्मी असल्यामुळे तिच्यातून अनेक पदार्थ निर्माण होतात. त्रिगुणांच्या मदतीने दृश्य जगताची निर्मिती होते. म्हणजे तुम्हाला जे काही दिसतंय त्या सगळ्या जगताची निर्मिती कोणापासून झालेली आहे? तर त्रिगुणांपासून झालेली आहे. त्रिगुण म्हणजे कोणते? सत्व, रजस आणि तमस. बरोबर. ते आपल्या वेणीच्या पेडांप्रमाणे, म्हणजे 3 पेडांची आपण वेणी घालतो की नाही, तशाप्रमाणे ती आहे. सत्व, रजस, तमस. बरोबर. हम्म. आता हे इथपर्यंत संख्या तुम्हाला कळलेल्या आहेत. बरोबर. हो मॅडम. आता सर्वप्रथम प्रकृती ही साम्यावस्थेत असते. साम्यावस्था म्हणजे काय? तेव्हा प्रकृतीतील त्रिगुणांचे प्रमाण समसमान असते. बरोबर. साम्यावस्था म्हणजे काय? साम्यावस्था म्हणजे काय? समान अवस्था. बरोबर. समान अवस्था म्हणजे कशाची समान अवस्था असते? 3 गुणांची. समान अवस्था. 3 गुणांची समान अवस्था असते. हा. आपण मगाशी आपण हिला मूळ प्रकृती म्हटलं. बरोबर. मूळ प्रकृती, मूळ प्रकृतीला प्रधान प्रकृती, आता ही नावं पण तुम्ही थोडी, प्रधान प्रकृती असं म्हटलं जातं. आता तिला प्रधान किंवा मूल प्रकृती असं का म्हणतात? तर ती कशापासून पण जन्माला आलेली नाहीये. ती मूळ मूळ जे आपण गुण म्हणजे 2 तत्व बघितलीत की नाही, प्रकृती आणि पुरुष. बरोबर. तर ती मूळ तत्व आहे आणि म्हणूनच तिला ती कशापासून जन्माला आली नाहीये, पण तिच्यापासून मात्र 23 तत्व निर्माण होतात आहेत. बरोबर. आणि म्हणून तिला मूळ प्रकृती म्हटलंय. किंवा प्रधान प्रकृती म्हटलेलं आहे. आता इथे आपण बघतो की त्रिगुणांची साम्यावस्था आहे. म्हणजे काय? तिन्ही गुण इक्वल प्रपोर्शन मध्ये आहेत. आता इक्वल प्रपोर्शन मध्ये आहे. आता आपण जर तराजू धरला तर तराजूला किती हे असतात, तागड्या असतात? 2. 2. तर त्या 2 समसमान केव्हा असू शकतील? म्हणजे एका लाईन मध्ये केव्हा असू शकतील? दोन्हीकडे समान वजन असेल तर. बरोबर. आणि दोन्हीकडे समान असेल तेव्हाच ते एकमेकांना तोलून धरू शकतात ना. बरोबर. आता इथे जर 3 गुण समान आहेत आणि म्हणून ते समान आहेत म्हणून काय असतात? ते तिन्ही गुण एकमेकांना तोलून धरतात ते. बरोबर. इक्वल प्रपोर्शन मध्ये आहेत. एवढं कळलं? हो. मग त्याच्यानंतर आता काय होतं? तर मूळ प्रकृती पुरुषाच्या सान्निध्यात आली की, आता हे सगळं पुस्तकांमधलंच विवेचन आहे. याच्यामध्ये अनेक मतमतांतर आणि सगळ्या गोष्टी आहेत की ते आपण सोडून देऊया. पण हे एवढंच इथलं आपण बघणार आहोत. प्रकृती पुरुषाच्या सान्निध्यात आली की अचानक गुणांमध्ये खळबळ माजते. पुरुष हा स्वतंत्र आहे, प्रकृती ही त्याच्या जवळ गेली. आपण व्हिज्युअलाइज करूया, डोळ्यासमोर आणू. मग त्याच्या जवळ गेल्यानंतर काय होतं? त्या गुणांमधला जो बॅलन्स आहे ना, तो बॅलन्स थोडासा डिस्टर्ब होतो. गुणांमध्ये खळबळ माजते. बरोबर. आणि मग आता खळबळ माजली तर काय होणार आहे? एक वरचढ होणार आहे, एक कमजोर होणार आहे. मग असं झालं तर ही साम्यावस्था जी प्रकृतीची आधी होती तर ती ढळते. बरोबर. बरोबर आहे ना? हो. प्रकृती सर्वप्रथम कशी असते? साम्यावस्थेत असते. म्हणजे काय? तिन्ही गुण समान प्रमाणात असतात. मग त्याच्यानंतर प्रकृती पुरुषाच्या सान्निध्यामध्ये आली की गुणांमध्ये खळबळ माजते आणि प्रकृतीची साम्यावस्था ढळते.
या त्रिगुणांची एकमेकात झटापट सुरू होते. म्हणजे मी वरचढ का तू वरचढ अशा प्रकारे त्या गोष्टी होतात. आता ते सत्व सत्व जास्त का रज जास्त का तमस जास्त अशा प्रकारे त्यांच्यामध्ये खळबळ व्हायला लागते. आता सत्वगुण किंचित वरचढ झाला की सर्वात प्रथम महत अथवा बुद्धी तत्व निर्माण होते. सत्वगुण ज्या वेळेला जास्त होतो, आता सत्व रजस तमस तिन्ही गुण हे असतातच, बरोबर. फक्त सत्वगुण थोडासा जास्त झाला, वरचढ झाला की कोणतं तत्व निर्माण होतं? कोणतं तत्व निर्माण होतं? बुद्धी. महत. महत. महत किंवा बुद्धी तत्व निर्माण होतं. म्हणजे प्रकृतीपासून पहिलं तत्व कोणतं निर्माण होतं? बुद्धी तत्व म्हणजेच महत तत्व निर्माण होत असतं. बरोबर, महत तत्व किंवा बुद्धी तत्व निर्माण होतं. मग आता सृष्टी निर्माण करण्यामागे काही हेतू आहे, काही योजना आहे आणि ही योजना म्हणजे कार्यान्वित करायची आहे, तर निश्चय करावा लागतो आणि निश्चय करण्याचं काम बुद्धीचं आहे असं सांख्य दर्शन मानतं. आणि म्हणून प्रथम बुद्धी तत्वाची निर्मिती होते, बरोबर. आता ही महत्ची निर्मिती, आता एखादी गोष्ट निर्माण करायची तर आधी तुम्हाला योजना डोक्यात यायला पाहिजे ना, बरोबर. अभ्यास करायचा आहे, आता आधी आपल्या डोक्यात येतं अरे माझी परीक्षा आली, अभ्यास करायचा आहे. मग हे तुम्हाला कुठून येतं? बुद्धीतून येतं ना, बरोबर. म्हणजे मग निश्चयाचं जे काम आहे ते कोण करतं? निश्चयात्मका बुद्धी असं म्हटलं जातं की नाही, बरोबर आहे ना. निश्चयात्मका म्हणजे निश्चय करण्याचं काम कोणाचं आहे? बुद्धीचं. आणि म्हणून पहिलं तत्व काय निर्माण होतं? तर कुठलं तत्व निर्माण होतं? बुद्धी. बुद्धी किंवा महत तत्व निर्माण होतं. मग नंतर बुद्धीनंतर अहंकार तत्व निर्माण होतं. बुद्धीनंतर कुठलं तत्व निर्माण होतं? अहंकार. बुद्धीने केलेल्या निश्चयाचा अधिकारी कोणीतरी हवा आणि म्हणून अहम किंवा अहंकार तत्व. पहिलं कोणतं आहे? पुरुष आपण सोडून देऊया आता. प्रकृती. प्रकृतीनंतर कुठलं निर्माण होतं? बुद्धी तत्व निर्माण होतं. बुद्धी किंवा महत. 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 मग महत तत्वापासून काय निर्माण होतं? अहंकार तत्व. अहंकार तत्व, बरोबर. आता या अहंकार तत्वाचे 3 भाग होतात. पहिला भाग सात्विक अहंकार. सात्विक किंवा त्याला वैकृत अहंकार म्हटलेलं आहे. यातून सजीव सृष्टी निर्माण होते. यातून सजीव सृष्टी निर्माण होते. यामध्ये आता याच्यामध्ये काय असतं? तर मनस, 5 इंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. आता याच्यामध्ये गंमत काय असते की सत्व रजस तमस हे 3 माझा आवाज येतोय ना? हो, जरासा मध्ये हे झाला होता पण येतोय. माझा आवाज येतोय का? हो मॅडम. हो. माझा आवाज येतोय का? प्लीज सांगा, कारण मला इथे कळत नाहीये. हो, हो येतोय येतोय मॅडम. मॅडम, येतोय. माझा आवाज येतोय का? हो येतोय मॅडम. ओके, सॉरी, मला इथे काहीतरी नोटिफिकेशन आलं. ठीक आहे. अहंकाराचे किती भाग होतात नंतर? अहंकाराचे 3 भाग होतात. तर ते कुठले? गुणांनुसार. सत्व, रजस आणि तमस. मग सत्वापासून कुठला अहंकार तयार होणार आहे? सात्विक अहंकार, बरोबर. तमस पासून तमस किंवा त्याला भूतादी म्हटलेलं आहे. आणि रजस पासून तैजस अहंकार तयार होतो.
बरोबर? हे आलंय लक्षात? मला वाटतं हा. तुमचा आवाज मला कोणाचा येत नाहीये. हो येते मॅडम. अं, पहिलं तत्व प्रकृती, प्रकृतीनंतर महत किंवा बुद्धी, बुद्धीनंतर पुढे कुठलं येतं? अहंकार. अहंकार. अहंकार, अहंकार मधून 3 सात्विक अहंकार, त्याला वैकृत अहंकारही म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं राजस किंवा त्याला तैजस अहंकार म्हटलेलं आहे. आणि तामस किंवा त्याला भूतादी अहंकार सुद्धा म्हटलेलं आहे. बरोबर? आता गंमत काय असते? सत्व, आपण रजसचं गुण काय आहे? रजसचं सगळ्यात गुण काय आहे? क्रियाशीलता. बरोबर? हो. रजसचा गुण आहे क्रियाशीलता. हा, सत्व आणि तमस स्वतःहून काही करू शकत नाही, त्याला रजस पाहिजे. म्हणजे सत्वला कार्य करायचं तरी रजस पाहिजे आणि तमसला कार्य करायचं तरी त्याला तमस पाहिजे. बरोबर? मग हा राजस अहंकार किंवा हा जो तैजस अहंकार आहे तो जातो कुठे? सात्विक अहंकाराच्याकडे. आणि मग त्याच्यानंतर सजीव सृष्टी निर्माण होते. आणि शिवाय हा राजस अहंकार पुन्हा ज्या वेळेला तमस अहंकार किंवा भूतादी अहंकाराकडे जातो तर त्यावेळेला निर्जीव सृष्टी तयार होते. म्हणजे नुसतं तमस पासून निर्जीव सृष्टी नाही होत, त्याच्यामध्ये रजस पण गुण असतो. नुसतं सत्व गुण सात्विक किंवा वैकृत अहंकारापासून नाही तयार होत, त्याच्यामध्ये तुम्हाला राजस अहंकार पण त्याच्यामध्ये असतो. हे कळलं? हे कळलं का? हो मॅडम. हा, बरोबर. आणि मग आता म्हणजे त्याच्यामध्ये मॅडम राजस अहंकार दोघांमध्ये पण गेला जावं लागतो. हा, म्हणजे आता तुम्ही बघा ना, यांचं क्रियाशीलता हा गुण कोणाचा आहे? राजसचा. रजस. मग रजस. सात्विकचा नाहीये आणि तमसचा पण नाहीये. मग त्यांना जर कार्य घडून आणायचं असेल तर रजगुण पाहिजे ना त्यांच्याकडे थोडा तरी. हो. बरोबर आहे की नाही? आता हो. एखाद्या सात्विक माणसाला कार्य करायचं असेल, हा, एखाद्या ऋषी मुनीला जरी काही साधना करायची असेल तरी काही करण्यासाठी त्याला रजोगुण पाहिजे ना, हो. तेव्हाच तो काही कार्य करू शकेल. हो की नाही? तशा प्रकारे. हो. हे एवढं समजलंय? हा, हो. आता सात्विक अहंकारापासून आपण बघितलं सजीव सृष्टी निर्माण होते. हा, आता सजीव सृष्टीमध्ये काय येतं? मनस येतं, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. बरोबर? हो मॅडम. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. हो. नंतर हा, आणि आता दुसरा तमस अहंकार, त्यातून काय निर्माण होते? निर्जीव सृष्टी तयार होते. हा, मग आता निर्जीव सृष्टी त्याच्यापासून काय? 5 तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये ज्या असतात ते तन्मात्रा म्हटलेले. आणि ह्या 5 तन्मात्रापासून त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 सूक्ष्म विषय असतात, तर त्यांनी तन्मात्रा म्हटलेलं आहे. आणि आता त्यांची नावं, आता इथे आपण हे जे बघितलं ज्ञानेंद्रिय, श्रोत्र, ते सगळे संस्कृत मध्ये नाव आहे. श्रोत्र, त्वक, चक्षुष, रसना, घ्राणेन. आणि 5 कर्मेंद्रिय, वाक, पाद, पाणी, वायू आणि उपस्थ. हा, गुदद्वार आणि जननेंद्रिय. वाक म्हणजे आपलं बोलणं, पाद म्हणजे पाय, आणि पाणी म्हणजे हात. बरोबर? आणि हे 5 ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहितीच आहेत. आपले 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत ते. हा, आता ह्या 5 सूक्ष्म विषय त्यांना 5 तन्मात्रा म्हणायचं. आणि त्याचे नाव शब्द तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा आणि रूप तन्मात्रा, रस तन्मात्रा आणि गंध तन्मात्रा, अशी ती तन्मात्रांची नावं आहेत. तर ते शुद्ध स्वरूपामध्ये असतात, ज्या वेळेला ते अगदी सूक्ष्म, अतिसूक्ष्म प्रमाणामध्ये असतात. आणि या 5 तन्मात्रांपासून 5 स्थूल महाभूत बनतात. आता 5 स्थूल प्रमाणावरती, सूक्ष्म आणि स्थूल. सूक्ष्म म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये असतं ते, आणि स्थूल प्रमाणावरती म्हणजे महाभूत. मग ते कशापासून काय बरं होणार? आकाश कशापासून तयार होणार? शब्द तन्मात्रा. म्हणजे शब्दापासून. प्रत्येक तन्मात्रापासून, शब्दापासून आकाश, स्पर्शपासून काय तयार होणार? सांगा, स्पर्शपासून काय तयार होणार? आपल्याला स्पर्श होतो, कसा स्पर्श होतो जाणवतो? वायू. वायूपासून. वायू. वायू. हा, मग
रूप आहे. रूप तुम्ही कशाने बघता? डोळ्यांनी बघता, पण ते तेजस, बरोबर, तेजस तत्व, अग्नितत्व, बरोबर. अग्नी. तेजस तत्व म्हटले, इथे अग्नी हा शब्द नाही वापरलाय, तेजस तत्व. मग त्याच्यानंतर रस, रस रस तन्मात्रा, त्याचं काय आहे महाभूत? जल. जल, जल. गंध म्हणजे वास, गंध, मग त्याचं काय पृथ्वी. आहे तन्मात्रा? पृथ्वी तत्व. हा, मग 5 सूक्ष्म जी भूत आहे किंवा 5 तन्मात्रा आहे, तर त्या 5 तन्मात्रांपासून किंवा त्यांना 5 सूक्ष्म भूत म्हटलं जातं, त्याच्यापासून 5 स्थूल महाभूत बनतात. एवढं कळलं? हो बरोबर. मॅडम. हो. पुरुष आहे, पुरुषाला आपण वेगळा केला. प्रकृती, प्रकृतीपासून कुठलं तत्व निर्माण होतं? बुद्धी किंवा महत. महत. त्याच्यापासून नंतर दुसरं कुठलं तयार होतं? अहंकार. अहंकार. मग अहंकारापासून, अहंकार किती प्रकारचे आहेत? किती किती आहेत अहंकार? 3 आहेत. 3. कोणते? सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. बरोबर. मग सात्विक अहंकार, मग सात्विक अहंकारापासून काय तयार होतं? सजीव सृष्टी निर्माण होते. बरोबर. आणि म्हणजे राजस अहंकाराच्या मदतीने सजीव सृष्टी निर्माण होते, बरोबर. आणि हा. तामस अहंकारापासून काय तयार होतं? निर्जीव सृष्टी निर्माण होते. निर्जीव. बरोबर. हा, सजीव सृष्टीपासून मग पुढे काय तयार होतं? 5 ते 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि मनस हे बरोबर. तयार होते. हा, ज्ञानेंद्रिय कोणती? 5 ज्ञानेंद्रिय श्रोत, तत्व, चक्षु, रसना आणि घ्राण. हा, बरोबर. आणि 5 कर्मेंद्रिय कोणती? वाक, वा. पाद, पाद वा. म्हणजे पाय, वा. पाणी म्हणजे हात, पायू, हा. आणि उपस्थ जननेंद्रिय आणि गुदा. हं? आणि मग त्याच्यानंतर ओके. हा. निर्जीव सृष्टी, निर्जीव सृष्टी कशी तयार होते? 5 तन्मात्रा निर्माण होतात. आणि 5 5 तन्मात्रातून परत 5 स्थूल महाभूत बनतात. 5 तन्मात्रा कोणते? 5 तन्मात्रा त्या शब्द, स्पर्श, शब्द, स्पर्श, रस, हं? गंध आणि शब्द, स्पर्श, रस, गंध आणि शब्द, स्पर्श, रूप, 2 र आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. मग हा. शब्द, शब्द कुठल्या तत्व महाभूत बनतं शब्दापासून? आकाश. आकाश. स्पर्शापासून? अं, अग्नी. स्पर्श नाही, स्पर्श. नाही नाही चालेल. स्पर्श. तुमच्या त्वचेला कशाचा स्पर्श तुम्ही वायू 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 हा. वायू मॅडम. नंतर रूप, रूप, अग्नी. अग्नी किंवा तेजस, तेजसच नाव लक्षात ठेवा. हा, अगदीच नाही आलं तर अग्नी लिहा. नंतर रस, जल, गंध, पृथ्वी. पृथ्वी. आता इथपर्यंत अगदी क्लिअर आहे आपल्याला? हा, बरोबर. हो. आता हे पुढचं वाचते. तिसरा म्हणजे राजस अहंकार किंवा तैजस अहंकार, तो सत्वगुणाला चालना देतो, तेव्हा वैकृत अहंकार निर्माण होऊन पुढील निर्मिती होते. व राजस अहंकार तमोगुणाला चालना देतो, तेव्हा भूतादी अहंकार निर्माण होऊन त्यापासून निर्जीव सृष्टी निर्माण होते. राजस अहंकार तमोगुणाला चालना देतो, तेव्हा भूतादी अहंकार निर्माण होऊन त्यापासून निर्जीव सृष्टी निर्माण होते. ओके, परत आलं हे. अशा प्रकारे सांख्यांनी सृष्टीतील घटकांची 24 तत्वांमध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे प्रकृती धरून 24 तत्व ही झालेली आहे. 25वे तत्व, पुरुष हा कर्ता असल्यामुळे सृष्टी प्रक्रियेत उपस्थितीशिवाय त्यास काहीही कार्य नाही, म्हणजे तो आहे फक्त, बस. अशा प्रकारे सृष्टी निर्मितीच्या वेळी मूळ प्रकृती किंवा प्रधान प्रकृती 23 तत्वांमध्ये प्रसवते. तर सृष्टीच्या संहारकाली, म्हणजे संहारकाल म्हणजे काय? प्रलय. म्हणजे सृष्टीचा ज्या वेळेला प्रलय किंवा सृष्टीचा नाश आपण प्रलय म्हणतो, तर त्यावेळेला ही सर्व तत्वे
उलट्या क्रमाने पुन्हा मूळ प्रकृतीमध्ये किंवा प्रधान प्रकृतीमध्ये विलीन होतात आणि मग मूल प्रकृती पुन्हा साम्यावस्थेत येते. त्रिगुण साम्यावस्थेत येतात. आता ते कसं मी सांगते. दोन प्रकृती प्रधान आहे, मुख्य कारण आहे. सांख्यांच्या मते प्रकृतीचा सारा खटाटोप हा पुरुषासाठी असतो. हे महत्वाचं. पुरुषाच्या भोगाला स्वतः कारणीभूत होऊन त्याला विवेक ज्ञान कसलं, तर आपण वेगळो आहोत असं ज्ञान उत्पन्न व्हावं व त्याला कैवल्य प्राप्त व्हावं याकरिता प्रकृतीमध्ये हालचाल सुरू होते. त्याच्यामध्ये एक शब्द भोग आणि अपवर्ग, इथे त्यांनी पुरुषाच्या भोगासाठी स्वतः कारणीभूत होते प्रकृती, आणि अपवर्ग म्हणजे त्याला कैवल्य मिळवून देण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. म्हणजे मूळ प्रकृतीमधल्या गुणांची साम्यावस्था ढळते किंवा ती जी काही प्रसवधर्मी जी बनते, तर ती कशासाठी, तर पुरुषाला भोग देण्यासाठी. मग आता भोग दिल्यानंतर मग ती दिल्यानंतर आता काय, तर मग आता तो भोगापासून अलिप्त व्हायचंय. मग त्याला कैवल्य मिळवून देण्यासाठी पुन्हा ती उलट क्रमाने मूळ प्रकृतीमध्ये जाते. आता उलट क्रमाने म्हणजे काय, तर महाभूत आहे तर ते रूपांतरित होतात तन्मात्रांमध्ये. तन्मात्रा म्हणजे उलट्या क्रमाने सगळं जाती. ती आपण जो चार्ट, आपण फ्लो चार्ट बनवतो, तर तो उलट्या क्रमाने तो पुन्हा मूळ प्रधान प्रकृतीपर्यंत जातो ज्यावेळेला प्रलय ज्यावेळेला होतो त्यावेळेला. आणि मग पुन्हा ते त्रिगुण पुन्हा साम्यावस्थेत येतात. पूर्वी जसे ते साम्यावस्थेमध्ये असतात ना, तसे साम्यावस्थेमध्ये येतात. आपण म्हणतो ना प्रलय होतो त्यावेळेला मग एखादं तत्व प्रधान म्हणजे पाणी सगळीकडे जलमय होऊन जातं, तर कुठे भूकंप, पृथ्वी तत्व वाढतं, तर कुठे वारा खूप वादळ होतं. बरोबर, ही सगळं काय तर सगळ्या गोष्टी पंचमहाभूत सगळे त्यांची काय म्हणूया विक्राळ रूप धारण करतात. प्रलय स्थिती निर्माण होते आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळेला शांत होतं सगळं, त्यावेळेला सगळे गुण पुन्हा साम्यावस्थेमध्ये आलेले असतात. म्हणजे काय, तर प्रकृती पुन्हा 3 गुण समान झाले, ती मूळ प्रकृतीमध्ये आहे असं, अशी कंडिशन तयार होते. आणि हे कशासाठी सगळं होतं, तर पुरुषाला भोग देण्यासाठी आणि अपवर्ग म्हणजे त्याला पुन्हा कैवल्य देण्यासाठी. ही प्रकृतीमध्ये ह्या सगळ्या हालचाली ती स्वतःमध्ये, हा सगळा प्रकृतीचा पसारा हा कशासाठी आहे, तर पुरुषाला भोग आणि अपवर्ग देण्यासाठी. अपवर्ग म्हणजे काय, कैवल्य. कळलेलं हे. इथे आपलं सांख्य दर्शन संपलेलं हो आहे. मॅडम. सॉरी, मागच्या वेळेला मला घेता नाही आलं, थोडं बरं नव्हतं, त्यामुळे इथपर्यंत ओके सगळ्यांना मॅडम. समजलं आहे सगळ्यांना ना. आपलं आता सांख्य झालेलं आहे, हे झालेलं आहे. आता आपले फक्त जे स्थितप्रज्ञ आणि बोधिसत्व, अर्हत वगैरे हे सगळं झालेलं आहे. त्याच्यातलं आपण अर्हत, बोधिसत्व वगैरे बुद्धाच्या मोक्षाच्या वेळेला बरंच आपण डिस्क्राईब पण केलेलं आहे, त्यामुळे थोडस फास्ट आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. ओके, तर पुढच्या वेळेला आपण भेटूया. हरिओम. हरिओम सर, मॅडम, थँक्यू. मॅडम ह्याच्या नोट्स पाठवा तुम्ही पूर्ण, हो फक्त सॉरी, मला अगं नाही मला पाठवता आले, कारण खरंच मला बरं नव्हतं, त्यामुळे मी त्या आधीच्या म्हटलं मी पाठवते, पण मी आता पाठवते. त्याचं ह्या स्पेलिंग मिस्टेक असतात ना, टायपिंग करताना थोडं काय काय चुकतं, तर ते जरा तरी सुद्धा राहतातच बऱ्याचशा काहीतरी. मी पाठवून देईन पण चेक करून. हो. सर, मीटिंग लिव्ह करू का? सर, सर नाही आहेत. सरांना कोणीतरी फोन करता का, कारण रेकॉर्डिंग स्टॉप करा.